ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली आहे। ठाण्याच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये चढाओढ सुरू आहे, तर ठाकरे गटाने देखील आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे। ठाण्यातील लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये। ठाणे लोकसभेवरून महायुतीत मतभेद। ठाणे लोकसभेची जागा भाजप लढवणार। उमेदवारीसाठी भाजप नेत्यांमध्ये चढाओढ। ठाणे लोकसभा काबीज करण्यासाठी भाजपने संयोजक विनय सहस्रबुद्धे आणि माजी खासदार संजीव नाईक या दोन शिलेदारांवर जबाबदारी सोपवली आहे। पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर दोन्ही इच्छुक उमेदवारांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ पिंजायला सुरुवात केली आहे। पण निवडणूक तोंडावर आली तरी उमेदवारीची घोषणा होत नसल्यामुळे आता भाजप नेतेही संभ्रमात आहेत। निवडणूक आता पुढच्या 1 महिन्याभरामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजेल। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकत्र येऊन आमचे जे नेते लोक निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य असणार आहे, हे अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे। आम्हाला फक्त तो विषय चिन्ह कुठलं असणार आहे हाच विषय त्या ठिकाणी असणार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पुढे काम करतोय। भाजपने ठाणे लोकसभेसाठी चाचपणी सुरू केल्यामुळे शिंदे गटाचीही चिंता वाढली। भाजप ठाण्यावर दावा सांगणार अशी शंका असतानाच साहेबांचं ठाणे हे शिवसेनेकडेच राहणार असा दावा शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी केलाय। तर पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होईपर्यंत कुणी कुठेही दावा करू शकत नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। लोकसभेमध्ये शिवसेनेचा खासदार या ठिकाणी होता, भले तो आमच्याबरोबर नसेल पण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। अर्थात भाजपचे सुद्धा निवडणुका जिंकताना ते सुद्धा आमच्यासोबत होते, आणि प्रत्येक पक्षाला वाटतं, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला वाटतं की हे तिकीट किंवा उमेदवार आपल्या पक्षाचा असावा असं मलाही वाटतं। आणि आजही माझं म्हणणं आहे की ही शिवसेनेला तिकीट द्यावं, पण तरी सुद्धा भाजपला वाटतं की सर्व 48 लढाव्या, शिवसेनेला एकनाथ शिंदे त्या लोकांना वाटतं की या लढाव्या। पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होऊन सीटचं अलॉटमेंट होतपर्यंत कोणी कुठेही दावा करू शकतो। दरम्यान ठाणे लोकसभेवरून ठाकरे गटाविरोधात महायुतीचा उमेदवार कोण यावरून मोठी चुरस निर्माण झाली। 1996 पासून ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। फक्त 2009 साली राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभेतून विजय मिळवला। संजीव नाईक भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर राजन विचारे यांनी त्यांचा पराभव केला। 2014 आणि 2019 असे 2 टर्म राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत। राजन विचारेंविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यासाठी शिंदे गटाकडून चाचपणी सुरू आहे, तर भाजपकडून संजीव नाईक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। मोदी हे तो गॅरंटी आहे, मोदींच्या याच गॅरंटीवरती आपण हमखास खासदार होणार, यामुळे राज्यातल्या अनेक जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला। मात्र निवडणुका तोंडावर आल्यानंतर देखील भाजप अजून उमेदवारीची गॅरंटी देत नसल्याने हे सर्वच इच्छुक उमेदवार चिंतेत आहेत। भाजपाची स्ट्रॅटेजी आणि मोदींची गॅरंटी यामुळे पुन्हा स्वग्रही जाण्याचा मार्ग देखील यांचा बंद झालाय। यामुळे आपल्या राजकीय भविष्याचं काय या विचाराने हे सर्व इच्छुक उमेदवार सध्या ग्रासलेले आहेत। कॅमेरामन सुमित घागसह विनय म्हात्रे, साम टीव्ही, ठाणे।